नमस्कार मित्रांनो, मी निलेश मट्टामी, उन्नत अकॅडमी गडचिरोली ह्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज आधुनिक भारताचा इतिहास हा पहिला सिरीज आपण घेऊन येत आहोत. तर ब्रिटिश सत्तेचा जेव्हा आपला भारतात आगमन झाला त्याच्या पहिल्या पासूनच व्यापार करण्यासाठी आपल्या भारतात काही व्यापारी इतर जे युरोपीय देशातले आहेत ते आले होते. त्यांच्या माध्यमातूनच जो सागरी मार्ग आहे आपला भारत देशाकडे येण्याचा तो मार्ग शोध झाला होता. ठीक आहे. नंतर ब्रिटिश सत्तेचा भारतात स्थापन केव्हा झाला, जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे ते भारतात केव्हा आगमन झाले, नंतर भारतीय सत्तेचा युद्ध, जे भारतीय सत्तेविरुद्ध जे युरोपियन जे देश आहेत त्यांची कोणकोणती युद्ध झाली, कोणत्या युद्धामुळे आपला भारतात युरोपीय जे आहेत व्यापारी त्यांचं आगमन झाला आणि त्या युद्धामुळे त्यांची आपल्या भारतात त्यांची सत्ता पायाभरणी झाली, किंवा ते आपण म्हणू शकतो की जे त्यांचे जे व्यापार करण्याचे जे धोरण होते त्या युद्धामुळे त्यांचे ते म्हणजे पक्के बसले. ठीक आहे. जसं की बंगालमध्ये जर बघाल तर त्या जे युद्ध होते प्रमुख युद्ध त्यामध्ये प्लासीची एक युद्ध आहे आणि बक्सरचे एक युद्ध आहे. त्या युद्धामुळे ब्रिटिश सत्तेची पायाभरणी झाली होती आपल्या भारतात. नंतर तैनाती फौज, तर तैनाती फौज आपण जेव्हा हा टॉपिक बघू तर हा तैनाती फौजेचे जे धोरण जे आपल्या भारतात आणले होते तर ते तैनाती फौजेचे जनक कोणी आणले, कोणती व्यक्तीने आणले, या तैनाती फौजीमुळे की आपले जे सत्ता आहे आपले भारतीय जे सत्ता आहे किंवा इतर राज्य असतील त्यांच्यावर कोणते करार किंवा इतर नियम लादण्यात आले हा तैनाती फौज धोरणानुसार. नंतर खालसा धोरणाचे जनक कोण आहे, हे धोरण कोणी आणले, हा धोरणाचा फायदा इंग्रजांना किती झाला, किंवा हा जे खालसा धोरणामुळे जे इतर आपले भारतीय जे संस्थान होते त्यांचा किती लॉस झाला, कोणते करार हा धोरणानुसार त्यांना देण्यात आला. नंतर 1857 पर्यंत जी ब्रिटिश सत्ता जी होती त्यांची रचना कशा पद्धतीने होती, तर हा फर्स्ट जो आपण सिरीज घेणार आहोत हा फर्स्ट सिरीजच्या माध्यमातून जे ब्रिटिश शासनाचं आगमन ते 1857 पर्यंत ज्यांची जी रचना होती हे सर्व टॉपिक आपण हा सिरीज मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास आपण बघत आहोत. तर ब्रिटिशांचे जे आगमन झाला होता त्याचं आगमन होण्यापूर्वी जे युरोपियनचे जे भारतात आगमन झाले होते तर कोणत्या कारणामुळे काऊन आले होते आपल्या भारतात ते युरोपीय, तर त्यांना ते व्यापार करायचा होता. व्यापार करण्यासाठी म्हणून ते आपल्या भारतात ते आपल्या युरोपीय देशातून आपल्या भारतात आले होते. तर ज्यावेळी युरोपीय जे आगमन झाले व्यापार करण्यासाठी तर सुरुवातीला 23 मे 1498 ला जे वास्को डी गामा नावाचे पोर्तुगीज होते, पोर्तुगीज खलासी म्हणून, त्याने 1498 ला एक कालिकत बंदर आपण ज्या बघतो जे समुद्र किनारा आहे हा कालिकत बंदर मध्ये त्याने आले होते. तर त्यावेळीचा जो राजा होता झामोरी नावाचा हिंदू राजा होता, तर याने काय केला की 1498 ला वास्को डी गामा याने व्यापार करण्याच्या उद्देशाने आपल्या भारतात आला. नंतर त्याने जो झामोरी जे राजा होते हिंदू राजे त्यांच्याकडून ते व्यापार करण्यासाठी सवलती मागितले आणि त्याने व्यापार केला आणि आपल्या देशात परत निघून गेला. तर परत गेल्यामुळे काय झाला की जे वस्तू त्याने आपल्या भारतातून खरेदी केली होती तर त्याने काय केलं, खरेदी करताना कमी खरेदी केलं. ठीक आहे. त्याने वस्तू भरपूर घेतल्या पण त्याच्या मोबदल्यात त्याने दिला त्यांना व्यापार करण्यासाठी. व्यापार केला, आपले व्यापार घेऊन तो आपल्या देशात घेऊन गेला. ज्यावेळी ते आपले वस्तू घेऊन गेला आपल्या देशात, ते वस्तू त्याने जेव्हा आपल्या देशात त्याने विकला तर त्या वस्तूमधून त्याला दुप्पट तिप्पट असा त्याला नफा मिळाला, म्हणजे फायदा झाला त्या वस्तूमधून. मग त्याने काय केला की बाबा भारतात जाऊन मी जे व्यापार केलाय ते व्यापार करून मी माझ्या देशात जेव्हा मी हे वस्तू विकत आहे तर मला दुप्पट तिप्पट मला फायदा मिळत आहे. तर मग अजून त्याने काय केला, नंतर इतर जे खलासी आहेत जे व्यापारी आहेत ते व्यापार करण्यासाठी मग इतर जे पोर्तुगीज आहेत ते आपल्या भारतात आले. तर मग याचा क्रम कसा आहे, जसे आता युरोपियनचे भारतात आगमन झाले तर ते क्रम कसा आहे, तर सुरुवातीला पोर्तुगीज आले, नंतर डच आले, नंतर इंग्रज आले, नंतर शेवट फ्रेंच आले. हे क्रम असं म्हणजे माहित असणे तुम्हाला गरजेचं आहे, कारण एक्झाम मध्ये काय विचारतो, क्रम विचारतो की भारतात जे आगमन झाले युरोपीय जे व्यापारी असतील आगमन झाले. ठीक आहे. त्यांचा क्रम कोणता आहे का, सुरुवातीला मग कसे पोर्तुगीज आले, नंतर डच, नंतर इंग्रज, चौथे फ्रेंच. तर ज्यावेळी पोर्तुगीज आले
तर त्यांनी वकारी स्थापन केली आपल्या भारतात व्यापारी केंद्र करण्यासाठी. ओके, तर त्यांचा जो फर्स्ट व्हाईसराय होता तो व्यक्ती कोण बा? ठीक आहे, फर्स्ट व्हाईसराय त्याचं नाव आहे डी अल्मेडा नावाचा होता, की जो पोर्तुगालचा पहिला व्हाईसराय होता. ओके, नंतर सर्वात जास्त जे सत्ता कोणाची होती आपल्या भारतात टिकून ठेवलेली? ठीक आहे, आले, ठीक आहे, पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, पण काय झालं, हे सर्व जे आहे हे आपले भारत सोडून निघून गेले. ओके, पण सर्वात सेफ्टी पर्यंत जे टिकून होते आपल्या भारतात, जे की 450 वर्ष सत्ता केली आपल्या भारतात, ते होते पोर्तुगीज, सर्वात जास्त आपल्या भारतात राहणारे. ओके, तर मग फर्स्ट बघितलं अल्मेडा हा व्हाईसराय होता. ठीक आहे, सेकंड अल्फोन्सा अल्बुट नावाचा होता, की जो की पोर्तुगीजचा संस्थापक म्हणून आला, संस्थापक. ठीक आहे, अल्बुटला. ठीक आहे, नंतर त्याने जे डच आहेत, जे डच व्यापारी होते त्यांचे पण वखारी स्थापन केले आपल्या भारतात. तर टुमक्युंबर नावाचा एक केंद्र आहे, व्यापारी केंद्र त्यांचा, त्यामध्ये सुरुवातीला त्यांना व्यापारी वकार आपलं स्थापन केले. तर त्यावेळी त्या टुमक्युंबर जो प्रदेश होता, ठीक आहे, त्यांचा जो तंजावरचा जो नायक होता, त्यांच्याकडून डच याने परवानगी मागितली की तुमच्या प्रदेशामध्ये आम्हाला व्यापार करण्यासाठी द्या, सवलत द्या. तर त्या पद्धतीने जे त्याचे जे नायक होते तंजावरचे, त्यांनी त्या टुमक्युंबर हा प्रदेशात त्यांनी व्यापार करण्यासाठी देऊन दिला. ओके, नंतर मग इंग्रज आले, त्यानंतर फ्रेंच आले. ओके, हे म्हणजे हे तुम्ही माहीत करून ठेवा, पाठ करून ठेवा, टोटली रट्टा मारा, पण माहीत ठेवा खरं, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. ओके, हे झाले आपले युरोपियनचे भारतात आगमन. ओके, म्हणजे ब्रिटिश येण्यापूर्वी. ओके, नंतर मग त्याच्यानंतर जेव्हा ब्रिटिश आपण घेऊ, त्यामध्ये मग सुरुवातीला येणारे कोण होते? ब्रिटिशांचे वकील असेल. ठीक आहे, मग आल्यावर त्यांनी कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रदेशात त्यांनी व्यापार करण्यासाठी वखारी स्थापन केला. मग पहिला वकार कोणता आहे, कोणत्या इसवी सणात त्याने केंद्र त्यांनी स्थापन केला, ते आपण बघू. ओके, मित्रांनो, आपण बघितलं सुरुवातीला येणारे पोर्तुगीज. ठीक आहे, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. ओके, मग ज्यावेळी भारतात जेव्हा ब्रिटिश आगमन झाले व्यापार करण्यासाठी, व्यापार करण्याच्या धोरणाने ते आले होते आपल्या भारतात. ओके, तर मग येताना काय केलं, जे सुरुवातीला जे व्यापार करण्यासाठी जे त्यांचे जे ईस्ट इंडिया कंपनी असेल, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, त्याची स्थापना केव्हा झाली? ओके, म्हणजे लंडनमध्ये. नंतर ते मग भारतात मग येऊन केव्हा स्थापन झाले? ठीक आहे, मग कोणत्या राणीने त्यांनी सनद दिली किती वर्षासाठी, की तुम्ही भारतात जाऊन किती वर्ष तुम्ही व्यापार करा. ओके, तर 1599 ला जॉन बिल्ड हॉल नावाचा एक व्यापारी होता, त्याने तो जो व्यक्ती जो होता तो व्यापार करण्यासाठी म्हणून त्याने भारतात आला होता. तर त्यास जे व्यापार जे करणारे जे खलासी होते, जे युरोपीय देशातले, ब्रिटिश ह्या देशातले, तर त्यांनी 1599 ला काही व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी त्यांनी लंडनमध्ये स्थापना केली. केव्हा? 1599 ला. नंतर जे महाराणी होती ब्रिटिशांची, राणी एलिझाबेथ नावाची, तर तिने काय केला की 15 वर्षासाठी, ओके, भारतात जे व्यापारी गेले त्यांना ती सनद दिली की 15 वर्षासाठी तुम्ही भारतात जाऊन व्यापार करू शकता. ओके, त्याच्या तुम्ही व्यापार करा, जे तुम्ही त्या देशातून जे एखादी वस्तू घेता ते तुम्ही येऊन आपल्या देशात विकू शकता. ओके, त्यांनी 15 वर्षासाठी सनद दिली. तर व्यापार करण्यासाठी जे व्यापारी जे भारतात गेले होते, म्हणजे भारतात जाऊन व्यापार करण्यासाठी त्यांना का गरज होती बा? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर कारण काय आहे की जे इंग्लंड आहे, ब्रिटिश म्हणून आपण, त्या इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. ठीक आहे, औद्योगिक क्रांतीमुळे तिथे नवीन कारखाने स्थापना झाले होते, काही संशोधन झाले होते. त्या औद्योगिक कारणामुळे त्यांना तो कच्चा माल म्हणून आहे का, की जो आपला भारतात भेटत होता, ते कच्च्या माल शोधात भारतात त्याने आगमन झालं त्यांचा. ठीक आहे, राणी एलिझाबेथ हिने 15 वर्षासाठी किंवा 31 डिसेंबर 1600 ह्याच वर्षी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ओके, ते 15 वर्षाचा सनद दिली. नंतर जो राजा जेम्स दुसरा होता, राजा जेम्स दुसरा याने 1609 मध्ये काय केला की जो 15 वर्ष होता, ठीक आहे, ते 15 वर्ष संपण्यापूर्वीच राणीने म्हटलं की 15 वर्षासाठी तुम्हाला दिला सनद, तुम्ही जा व्यापार करा. पण जो राजा जेम्स दुसरा जो आला त्याने काय केला, अमर्यादित व्यापार करण्यासाठी सवलत देऊन दिली व्यापाऱ्यांना. ओके, राणीने 15 वर्ष ठरवला, पण याने काय केला, अमर्यादित व्यापार त्यांनी सनद देऊन दिली. ओके, तर मग काही जे खलासी होते ते 1611 ला ग्लोब नावाचे जहाज होता, ते जहाजात
ना आले आणि त्यांनी काय केला, निजामपट्टणम आणि मछलीपट्टणम हे जे 2 प्रदेश आहेत ह्यामध्ये त्यांनी व्यापार करण्यासाठी वखारे स्थापन केले. तर 1609 मध्ये काय झाला की जो हॅकिन्स नावाचा होता व्यक्ती, तो व्यापार करण्याची सवलती मागण्यासाठी त्यांनी काय केला की जो म्हणजे तो इंग्लंडचा पहिला ऍडव्होकेट आहे, आपण त्याला वकील म्हणतो, ठीक आहे, ईस्ट इंडिया कंपनीचा तो पहिला वकील आहे की तो मुघल सम्राट याच्या दरबारात त्याने सवलती मागण्यासाठी इंग्लंड मधून भारतात आले आणि मुघल सम्राटला मागितलं की बाबा आम्हाला तुमच्या देशात व्यापार करण्यासाठी सवलत द्या किंवा कोणत्या एखाद्या प्रदेशात येईल त्या प्रदेशात आम्हाला व्यापार करू द्या. ओके. तर मग 1603 मध्ये काय झाला की जॉन विल्ड रोड नावाचा हा सम्राट, जो सम्राट होता आपला भारतात अकबर, तर त्याचा हा दरबार होता. त्याने पण सवलती मागितली व्यापार करण्यासाठी. त्याने कोणती सवलत मागितली की जो गुजरातचा जो भाग आहे, ठीक आहे, जो गुजरातचा जो भाग आहे त्या गुजरातच्या भागात मला व्यापार करण्यासाठी सवलत द्या. कोणी विल्ड रोज यांनी सम्राट अकबर याच्याकडून ते परवानगी घेतली. ओके. नंतर 1615 ला सर थॉमस मोनरो नावाचा वकील होता, त्यांनी जहांगीरकडून त्याने पण सवलती मागितली की आम्हाला पण व्यापार करण्यासाठी जा. जो सर थॉमस मोनरो आहे व्यक्ती, व्यापार करण्यासाठी जो त्याने सवलत मागितली किंवा परवानगी मागितली जहांगीर राजाकडून, हा यशस्वी झाला. यशस्वी झाल्यामुळे नंतर त्यांनी काय केले, ब्रिटिशांनी मग आपली एक वखारी नाही का आपल्या भारतात ते स्थापन करू लागले. मग सुरुवातीचा मग पहिला जो वकार स्थापन झाला होता, ठीक आहे, कोणता, सुरत मध्ये पहिला हा ब्रिटिशांचा वकार स्थापन झाला होता आपल्या भारतात. त्यापासूनच मग त्यांची जे जडणघडण होती व्यापार करण्याची ते हा सुरत मधूनच भारतात आगमन झालं. नंतर आगमन झाले त्याने मग काय केला, व्यापाराच्या दृष्टिकोनातून ते आपल्या भारतातली जी आपली राजकीय व्यवस्था असेल किंवा आपले जे धार्मिक असतील ते चांगले अभ्यास केले व्यापाराच्या दृष्टीने. त्यांच्या मनात वेगळा होता की आपण फक्त ते राजांना काय सांगायचे की आम्ही फक्त तुमच्या देशात व्यापार करण्यासाठी आलो आहोत, ठीक आहे, व्यापार करू आणि आपल्या देशात निघून जाऊ. तर त्यांनी ते पद्धत न अवलंबता काय केलंय की त्यांनी चांगली जी भारताची जी मानसिकता आहे त्यांचे ते चांगल्या प्रकारे अभ्यास केले की येथील जे व्यक्ती आहेत, माणसं असतील किंवा राज्य असतील, कशा पद्धतीने आहेत, कसे राहतात, त्यांची जीवन प्रक्रिया काय आहे बा. त्यांनी सर्व अभ्यास करून त्याने सुरुवातीला ते वखारी स्थापन केली. नंतर मग त्यांचे जे व्यापार केंद्र होते ते वाढत गेले. ओके. तर मित्रांनो आपण बघितलं की भारतात आगमन युरोपियन झाला. ओके. मग त्याने काय केलं की आपल्या भारतात जे वखारी स्थापन केले इंग्रजांनी, तर कोणकोणत्या ठिकाणी केले, तर सुरुवातीला त्याने जो पहिला वकार आहे इंग्रजांचा सुरत येथे वकार स्थापन केला. दुसरा अहमदाबाद. हे जितके जेवढे हे व्यापारी केंद्र आहेत, वखारे आहेत, हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता कारण महत्वाचे आहेत. हे कधी पण विचारू शकतो तुम्हाला प्रश्न की ब्रिटिशांचे जे वखारे होते हे कोणकोणते होते, कोणकोणत्या ठिकाणी त्यांनी वखारे स्थापन केले होते. तर पहिला आहे सुरत, दुसरा आहे अहमदाबाद, तिसरा आहे बुरहानपूर, चौथा आहे आग्रा, नंतर आहे पाचवा अजमेर. मुंबईला 1665 ला वखारे स्थापन केले त्याने इंग्रजांनी. नंतर 1651 ला उगडी, जो की बंगालचा जो बंगाल आहे, जो पहिला वकार जो स्थापना झाला हा 1651 ला उगडीमध्ये. ओके. फर्स्ट वकार बंगालमध्ये. त्यावेळी जो उगडीमध्ये ज्यावेळी त्याने वखारी स्थापन केला बंगालमध्ये, तर त्यावेळीचा जो सुभेदार होता शहाजुदा नावाचा, शहाजुदा दुसरा, ठीक आहे, शहाजुदा दुसरा हा सुभेदाराने त्यांना सवलती दिली की हा आमच्या बंगालमध्ये व्यापार करा. तर त्याचं एक कारण होता, त्यांनी त्याने परवानगी दिली आपल्या बंगालमध्ये की तुम्ही व्यापार करा. तर काय झाला, डॉक्टर बाउटन नावाचा एक व्यक्ती होता ब्रिटिश, त्याने काय केलं, त्यांची जे राजवंशातली एक स्त्री होती ती आजार होती, भरपूर आजार होती, कारण भरपूर वर्ष झाले होते आजार झाल्यामुळे ती काही बरी होत नव्हती, ठीक आहे. तर त्याने काय केला, डॉक्टर बाउटनने तिच्यावर उपचार केला चांगला आणि ते दुरुस्त झाल्यामुळे काय झालं की शहाजुदा यांनी मग त्यांना काय केलं की परवानगी देऊन दिली, कारण आमची जी राजवंशाची स्त्री होती चांगला उपचार केल्या, ती बरी आहे, आज चालू शकते, बोलू शकते. तर त्याने काय केलं, शहाजुदाने
₹3000 त्या काळामध्ये 3000 रुपये त्यांनी देण्याची अनुमती दिली. पण ते काय केले की 3000 न देता त्याने बंगालमध्ये मुक्त व्यापार करण्यासाठी सवलत देऊन दिली. म्हणजे याचं बद्दल 3000 रुपये देण्याचे ठरवले, पण त्याने तो दिला नाही. की त्याने काय म्हटलं की जो आमचा बंगाल भाग आहे, बंगालचा प्रदेश आहे, बंगाल, ओरिसा आणि बिहार, हा तिन्ही प्रदेशामध्ये तुम्ही मुक्त व्यापार करा म्हणून त्याला सावधाने देऊन दिला ब्रिटिशांना सवलत. ओके. तर मग ज्यावेळी बंगालमध्ये त्यांची स्थापना झाली, सत्ता आली त्यांचा व्यापार करण्यासाठी, तर मग असे 2 युद्ध झाले की त्या 2 युद्धामुळे बंगालमध्ये ब्रिटिशांची सत्ता ही मजबूत झाली. जो पहिला युद्ध आहे 23 जून 1757, हा डेट लक्षात ठेवा. 23 जून 1757 प्लासी युद्ध. हा प्लासीच्या युद्धामुळे ब्रिटिश सत्तेचा जो पाया आहे, सत्ता आहे, त्या पायाभरणी झाली बंगालमध्ये, पहिला भारतात. ओके. नंतर दुसरा जो युद्ध आहे तो आहे 20 ऑक्टोबर 1764चा, आपण त्यालाच म्हणतो बक्सर युद्ध. हा बक्सरच्या युद्धामुळे काय झाला, जो ईस्ट इंडिया कंपनी आहे ब्रिटिशांची, ते पूर्ण त्या बंगालमध्ये वर्चस्व आणले. सत्ता पूर्ण टोटली ब्रिटिशांचा हा बक्सरच्या युद्धामुळे सत्ता त्या स्थापन झाली बंगालमध्ये. त्याचमुळेच त्या मग जेवढे हे युद्ध झाले मराठ्यांचे, इंग्रज आणि मराठा युद्ध, पहिला मराठा इंग्रज युद्ध, दुसरा, तिसरा, ठीक आहे, चौथा, नंतर मग काय फ्रेंच आणि इंग्रजांचे युद्ध झाले. ते कोणकोणते युद्ध झाले, मग मराठाचे युद्ध किती झाले, त्या युद्धामुळे मराठा आणि इंग्रजांनी कोणते असे तह झाले, ते आपण सेकंड नावाचा जो एक व्हिडिओ त्या सेकंड सिरीज मध्ये आपण बघणार आहोत. आणि जो आपण आधुनिक भारताचा इतिहास बघितलो, हा तुमचा पहिला सिरीज आहे. ओके. तर मित्रांनो, जर हा इतिहासाचा तुम्हाला जर हा टॉपिक आणि मी जे शिकवत आहोत तुम्हाला जर आवडत असेल, की माझे काही चुका असतील की तुम्ही कमेंट्स करू शकता, की तुम्हाला जो टॉपिक तुम्हाला आवडतो त्या टॉपिक सर तुम्ही घेऊ शकता. ओके. तर माझ्या चॅनलचं नाव आहे उन्नत अकॅडमी गडचिरोली. हा चॅनलला जा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमचे जे मित्र असतील त्यांना पण शेअर करा. तर मित्रांनो, आपण दुसरा सिरीज घेऊन येऊ लवकरच. तोपर्यंत मित्रांनो